नमस्कार मंडळी, मी सखी तेलंग आणि आज आपण आलो आहोत माहीममधल्या एक अतिशय सुंदर देवळात, म्हणजेच शीतला देवीचं देऊळ, जिथे शांताईसुद्धा आहेच. तर हे आहेत रवींद्र आणि रेवती कानविंदे आणि ह्यांची कुलदैवत आहे शांताई. तर आज हे ह्या उत्सवात सहभागी व्हायला आले आहेत. तर आपण त्यांचं जरा मत ऐकून घेऊया की त्यांना कसं वाटतं इथे येऊन. आम्ही आज इकडे आलो आहोत कारण का ही शांतादुर्गा आमची जी कुलदेवता आहे ती गोव्याला आहे आणि हे पण ते एक शक्तिपीठ आहे. तर गोव्याला जायला जमतंच असं नाही, कधी कधी बुकिंग मिळत नाही, काही गडबडी होऊ शकतात. तर इकडे येऊन आम्ही सेवा करतो आणि सालाबादाप्रमाणे अनेक वेळा येतो, पण मागी नवरात्राच्या पहिल्या दिवशी येण्याचा प्रयत्न करतो आणि देवीची ओटी सेवा जी काय असते ती मागून घेऊन भरून घेतो. आणि हा मेसेज तुम्ही ब्रॉडकास्ट करणार म्हणून मला एक खास असं बोलायचं आहे की आमच्यासारखे सिनियर सिटिझन्स खूप येतात, पण मला असं सांगायचं आहे की यंगस्टर्सनी या, म्हणजे 15, 20, 25, 28, 30, 40 हे मुलं कोणीच आरतीच्या वेळेला संध्याकाळी दिसत नाहीत किंवा सेवेच्या वेळेला दिसत नाहीत. परप्रांतीय परगावची माणसं असतात, पण आपले सारस्वत लोकांनी आलं पाहिजे इकडे. गोव्यालाच जायला मिळालं तर सगळं छान आहे असं नाही, गोव्याला पण जा आणि खरंच तिकडेही छान व्हायब्रेशन्स आहेत, पण इकडेही सुंदर अशा तुम्हाला आल्यावर तुम्हाला जाणवेल सुंदर सगळी सोयशिस्त आहे. जरूर या, भेटूया आपण. मग तुम्हाला आज इथे येऊन कसं वाटतंय? हां, मला म्हणजे आता बघा, गोव्याला न गेल्यामुळे तिकडची पण मजा आहे तशीच इकडे पण मजा आहे, कळलं की नाही. म्हणजे सगळे सारस्वत भेटतात, इतर ज्ञातीचे पण भेटतात, ओटी भरायला येतात, त्यामुळे उत्स्फूर्तपणा जाणवतो इकडे येऊन. आणि पालखी इकडे पालखी पण इथे आहे, आम्ही अनवाणी जातो पालखीबरोबर, त्याची मजा वेगळी असते खरं तर. म्हणजे तुम्ही ह्या उत्सवात सगळे 9 दिवस असणार आहात की फक्त आज घटस्थापना मग पंचमी आणि अष्टमी असं? ह्या वेळेला आमच्या काही ना अडचणी आहेत, त्यामुळे आम्हाला जमेलच असं नाही, पण येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. म्हणजे देवीची सेवा जशी जमेल तशी. आत्ताच नाही, ह्या नुसत्या उत्सवापुरती नाही, वर्षभरही येतो आम्ही इकडे. म्हणजे सकाळच्या वेळेला कधी येऊन जातो, कधी जशी जशी गरज आपल्याला जमेल इकडे ह्या साईडला आलो की नक्की आल्याशिवाय राहत नाही. पण 9 दिवसात मात्र 100% जास्तीत जास्त हजेरी लावतो. संध्याकाळी गाण्याचे कार्यक्रम खूप सुंदर असतात, खूप सुंदर कलाकार आपल्या भजनाचे खूप छान असतं. इकडचं वातावरणच फार छान असतं, आवडतं आम्हाला. येस, थँक्यू.